जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध द्वारका निर्माण, 50व्यात केले कथन, भस्म झाला कालयवन, मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारकागमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे, 54व्यात त्याचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा, 50वा तयाचा. दंबंती सत्यभामा कृष्ण विवाहाचा, स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण शतधनोद्धार, फिरून द्वारकेशी आला अक्रूर, 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगितया, 16 सहस्र 100 जाया, 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा, अनिरुद्ध विवाह 61वा, रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62, कृष्ण बाणासुर युद्ध 63, नृगराजाची कथा 64, 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशी राजोद्धार 66, विविधोद्धार 67, बलराम कोप सांब विवाह 68, वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही, 69व्यात कथा ही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन, 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ, 73 सोडी राजबंदीवान, आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन,
यज्ञात पावला अपमान 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसीव निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विजरोद्धार 78, बलराम हस्ते सूतबध, बलबलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथाती, श्रीकृष्ण बलराम गोप भेटी 82, श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान माता पित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90, श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज माघ शुद्ध दशमी शके 1946. 2 दिवसानंतर म्हणजे माघ शुद्ध द्वादशी हा जो दिवस आहे तो आपल्या ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराजांचा जन्मदिवस आहे. माघ शुद्ध द्वादशी आणि मार्गशीर्ष वद्य दशमी या दिवशी त्यांचं निर्याण झालं होतं. आजचा दिवस म्हणजे माघ शुद्ध दशमी. भक्त पुंडलिकांची आज पुण्यतिथी आहे. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा असं आपण जे म्हणतो. त्या भीमेच्या वाळवंटामध्ये पायऱ्या उतरून आपण गेल्यानंतर समोरच पुंडलिकाचं मंदिर जे आहे तिथे आपण दर्शन घेतो आणि त्या पुंडलिकांच्या मंदिराच्या बाजूला थोड्या अंतरावर थोडंसं अलीकडे आमचे धुंडा महाराज देगलूरकर आणि त्यांच्या पत्नी या दोघांची समाधी आहे. त्या दोघांनीसुद्धा एकाच दिवशी आपला देह ठेवला होता आणि पुंडलिकांच्या अगदी 4 पावलं पुढे गेल्यानंतर त्या खडकावर आमचे रामानंद महाराज गोंदीकर म्हणजे आपल्या अच्युताश्रम स्वामी महाराजांचे संन्यास दीक्षागुरू यांचीसुद्धा त्या ठिकाणी समाधी आहे. आज भक्त पुंडलिकांच्या प्रती आपण साष्टांग वंदन करूया. तुकाराम महाराजांना सुद्धा आजच्याच दिवशी म्हणजे भक्त पुंडलिकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये श्री बाबाजी चैतन्य यांनी अनुग्रह दिला आणि रामकृष्ण हरी या मंत्राचा त्याने अनुग्रह दिला. त्यामुळे रामकृष्ण हरी हा मंत्र जो आहे तो वारकरी संप्रदायामध्ये त्याला एका मंत्राचा दर्जा प्राप्त झाला. याच तुकाराम महाराजांना ज्या बाबाजी चैतन्याने हा मंत्र दिला त्या बाबाजी चैतन्यांची समाधी उत्तमपूर ओतूर म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आपण जेव्हा आपल्या कोयाळच्या मठामध्ये जातो तेव्हा कोयाळच्या मठाची पूर्व परंपरा म्हणजे आमचे यादव स्वामी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी गेले होते चैतन्य महाराजांच्या समाधीस्थानी. ते अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिले. त्याने अनुष्ठान केलं. बाबाजी चैतन्याने त्यांना दृष्टांत दिला आणि त्या दृष्टांतापुढे त्याप्रमाणे त्यांनी म्हणजे बाबाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एक गाय बरोबर दिली आणि ही गाय ज्या ठिकाणी थांबेल पूर्ण प्रवासामध्ये ती 3 ठिकाणी थांबेल आणि मलमूत्र विसर्जन करेल आणि त्यापैकी त्या 3 ठिकाणापैकी जे ठिकाण तुला योग्य वाटतं त्या ठिकाणी ते तुझं समाधीस्थान आहे. असं आमच्या यादव स्वामी महाराज जे नारदाचे प्रत्यक्ष अवतार होते त्यांना दृष्टांत झाला आणि त्याप्रमाणे कोयाळ मठाची स्थापना झाली. अशा या 3ही कथा आजच्या दिवशी भक्त पुंडलिकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्या तिघांचंही स्मरण करून आपण आपल्या मुख्य अध्यायाला सुरुवात करूया. दशमस्कंदामधील उषा अनिरुद्ध मिलन हा 62वा अध्याय आपण आज पाहणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्ण त्यांचे पुत्र असणारे प्रद्युम्न आणि त्यांचे पुत्र असणारे अनिरुद्ध. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी विवाहाचा प्रसंग आपण मागे एका अध्यायामध्ये पाहिला. भगवंताने त्या ठिकाणी जाऊन रुक्मिणी हरण केलेलं आहे आणि रुक्मिणीला घेऊन भगवंत पुन्हा इकडे द्वारकेमध्ये आलेले आहेत. आता ज्या भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी हरण केलं अर्थात ते रुक्मिणीच्या संमतीने तिचं पत्र प्राप्त झालं म्हणून तिला मदत करण्यासाठी म्हणून केलं.
त्याच भगवंताचे पुत्र असणारे कामदेवाचे अवतार असणारे प्रद्युम्न, या प्रद्युम्नांनासुद्धा आता प्रद्युम्नाचंसुद्धा अपहरण झालं. ही कथा पण आपण पाहिली. मायावती जी आहे ती त्या शंभरासुराने नेली, त्यांना समुद्रामध्ये टाकलं. मग तर समुद्रामध्ये त्या छोट्या बाळाला एका माशाने गिळलं. मासा मग त्या शंभरासुराच्या घरी गेला, त्याला नेलं, तिथे त्याला कापलं, तेव्हा तो मुलगा बाहेर आला. ही सगळी कथा आपण पाहिली. आता त्याच प्रद्युम्नाचा पुत्र असणारा अनिरुद्ध, आता याचीसुद्धा अशीच अवस्था या ठिकाणी झाली. उषा अनिरुद्ध विवाह जो आहे तो भाग आपल्याला आज पाहायचा आहे. आता राजा जो आहे म्हणजे आमचे शुकदेव आणि परीक्षित राजा या ठिकाणी श्रवण करत आहे. परीक्षित राजाच्या मनामध्ये जे जे प्रश्न आले त्यांनी त्या ठिकाणी विचारले. बाणस्य तनयाम उषा उपयेमे यदुत्तमः तत्र युद्धम अभूत घोरम हरिशंकरयोर महत. या बाणासुर जो आहे त्याची कथा सांगत आहेत. तर बाणासुराची कन्या जिचं नाव उषा आहे, या उषाचा विवाह अनिरुद्धाशी कसा काय झाला? कारण बाणासुर हा दैत्य होता आणि अनिरुद्धाला त्याने कसं काय त्या ठिकाणी त्याच्याशी लग्न कसं झालं? कारण हा प्रसंग म्हणजे अगदी अतर्क्य आहे असं मला तरी वाटतं. म्हणून आणि त्या प्रसंगी अजून एक विशेष असं आहे की भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांच्यामध्ये घनघोर असं युद्ध झालं. आता आपण आपल्या दृष्टीने पाहिलं तर शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय असे आपले संप्रदाय आहेत. उभं गंध, आडवं गंध म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण आपले संप्रदाय वेगळे वेगळे असं समजतो. पण या भगवंताच्या जेव्हा कथांचं श्रवण होतं तेव्हा या सर्व भगवंताच्या लीला आहेत आणि एक लीला म्हणून त्याकडे पाहावं. अर्थात त्यामध्ये शिवस्य हृदयम विष्णू, विष्णूस्य हृदयम शिव, शिवाच्या हृदयामध्ये विष्णूचं स्थान आहे आणि विष्णूच्या हृदयामध्ये शिवाचं स्थान आहे. हे पुढे पुढे कळायला लागतं. कधी की अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. खूप छान ओवी समर्थाने दिलेली आहे. परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावे खूण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. ग्रंथराज दासबोधातील एकेका ओवीचा जेवढा आपण सखोल असा विचार करू तो त्यातला गर्भितार्थ आपल्याला लक्षात येतो. आणि आपली म्हणजे सर्वसाधारण भक्ताची जी चूक होते ती चूक आता होणार नाही या दृष्टीने त्या ग्रंथांकडे पाहिलं तर आपण सगळे एकच आहोत, वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना सहजपणे आपल्या मनामध्ये दृढ होते. शुकदेवाने प्रश्न विचारला. आता ते प्रश्नामध्ये ते म्हणतात की हा जो प्रसंग आहे ज्यामध्ये श्रीकृष्ण आणि शंकराचं युद्ध झालं तो प्रसंग आपण मला विस्तारपूर्वक सांगावा. तेव्हा शुकदेव सांगायला सुरुवात करतात. बाणः पुत्रशतज्येष्ठो बलेरासीन महात्मनः येन वामनरूपाय हरयेदायी मेदिनी. मागचा आता एक संदर्भ दिला ज्यामध्ये वामनरूप भगवंताने धारण केलं. वामनरूप म्हणजे आपण बलीचं आख्यान आपल्या लक्षात आलं असेल. त्या बलीने मी आता दान देतो ब्राह्मण रूपामध्ये वामनाने त्या ठिकाणी अवतार घेतला आणि बली रूपाने वामन त्या ठिकाणी जाऊन पोचले. तेव्हा बळीराजा आता तो दान द्यायला तयार झाला. त्रिपाद भूमी एवढंच दान मागितलं. सगळेजण हसले. हा आधीच तर मुलगा एवढंसं आहे आणि त्याच्या 3 पावलाची जमीन हा मागत आहे, याचना करीत आहे. पण शुक्राचार्यामध्ये आले पण आपल्या गुरुचं सुद्धा न ऐकता त्याने दान दिलं. ही कथा आपल्याला माहिती आहे. याचा संदर्भ या ठिकाणी शुकदेवाने घेतला आणि ते म्हणतात येन वामन रूपाय हरये दायी मेदिनी. त्या वामन रूपामध्ये येऊन त्यांनी त्या बळीराजाकडून 3 पावलं जमीन मागितली. आणि एवढंच नाही पण ही सगळी पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या तिन्हीचं राज्य जे आहे ते त्यांनी मागून घेतलं. आता या बाणासुराचा संबंध काय याच्याशी? तर हे जे बलीराजा जो आहे तर बलीराजाला 100 पुत्र होते आणि 100 पुत्रापैकी पुत्र शतज्येष्ठो बाण हा त्या 100 पुत्रापैकी ज्येष्ठ पुत्र होता असा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे.
तस्य औरससुतो बाणः शिवभक्तिरतः सदा. आता बाणासूर असुर असला तरी शंकराचा खूप चांगला भक्त होता आणि त्या भक्तीमुळे तो नेहमी त्या भक्तीमध्ये घडून गेलेला असायचा. मान्यो म्हणजे सगळ्या लोकांमध्ये त्याची भक्ती ही मान्य होती. वदान्यो धीमांश्च, धीमांश्च म्हणजे बुद्धिमत्तेने सुद्धा तो श्रेष्ठ होता, त्याची सगळेच प्रशंसा करत होते. सत्यसंधो आणि दृढव्रतः, सत्याची म्हणजे प्रतिज्ञा करून तो ते आपलं वचन जे आहे ते सत्य करत होता आणि शिवाय तो निष्ठेने आपल्या व्रताचं पालन करीत होता. आता त्याची राजधानी जी होती ती शोणितपूर आहे. शोणिताख्ये पुरे यस्य, शोणिताख्ये पुरे रम्ये स राज्यम अकरोत पुरा तस्य शंभोः प्रसादेन किंकरा इव मे इव ते अमराः. सहस्रबाहुर्वाद्येन तांडवे तोषयन मृडम, मृडम म्हणजे शंकर. या बाणासुराला भगवान शंकराने प्रसन्न होऊन वर दिला. त्याप्रमाणे बाणासुराला 1000 हात होते आणि तो बाणासूर ज्या ठिकाणी राहत होता त्याची राजधानी जी होती ती शोणितपूर, म्हणजे आजचं जे आहे ते आसाममधला सोनपूर जिल्हा म्हणजे शोणितपूर. आणि आपण जो बांगलादेश किंवा त्याच्यापूर्वीचं युद्ध जर आपण ऐकलं असेल, पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेस, चीनच्या युद्धाच्या वेळेस प्रामुख्याने, त्यामध्ये तेजपूर नावाचं एक ठिकाण त्यामध्ये आहे. त्या ठिकाणी लढाई झाली होती. ते तेजपूर, तेज म्हणजे त्या ठिकाणी सिटी ऑफ ब्लड म्हणजे सगळा रक्ताचा पूर ज्या ठिकाणी सांडला होता ते गाव म्हणजे सोनपूर किंवा शोणितपूर, ते बाणासुराचं गाव होतं. सहस्रबाहुर वाद्येनं, 1000 बाहू असणारा, 1000 बाहू म्हणजे या एका बाणासुराला 1000 बाहू होते आणि त्यांनी तांडवेनं तोषयन मृडम, मृडम म्हणजे शंकर, आणि त्यांनी त्या भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं. भगवान सर्वभूतेषु शरण्यो भक्तवत्सला, भक्तवत्सल असणाऱ्या भगवंताची कृपा झाली. वरेण छंदयामास स तं बव्रे पुराधिपम. शंकर बाणासुराला म्हणाले की तुला हवा तो वर माग. आशुतोष आपण म्हणतो की सगळ्यात कमीत कमी दिलं तरी जो प्रसन्न होतो, आशुतोष, आशु म्हणजे प्रसन्न होणं, तोष म्हणजे कमीत कमी जरी दिलं तरी जो प्रसन्न होतो ती देवता म्हणजे महादेव. आणि आता बाणासुराला म्हणतात की तुला जो वर पाहिजे तो माग. तेव्हा भगवंताजवळ काय मागावं हे सुद्धा या ठिकाणी शिकण्यासारखं आहे. आता या ठिकाणी या बाणासुराने, असुरच होता, तर त्याने काय मागावं, तर आपण माझ्या नगराचे रक्षण करावे, आपण माझ्या नगराचे रक्षण करावे. म्हणजे माझ्याकडे आता चौकीदारासारखे तुम्ही राहा आणि आमच्या नगराचं तुम्ही रक्षण करा, असं प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांना या बाणासुराने मागून घेतलं. आणि आता तो गर्व झाला आता की माझ्या दाराशी भगवान शंकर हे रक्षण करण्यासाठी, माझ्या नगरीचे रक्षण करण्यासाठी मी भगवान शंकरांना आता तिथे अपॉइंट केलं आहे, असाच प्रकारचा एक गर्व त्याच्या ठिकाणी झाला. बाणासुराने एके दिवशी शंकरांना म्हटले, नमस्ते त्वां महादेव लोकानां गुरुम ईश्वरम पूसां पूर्णकामानां कामपुराम अंग्रीपम. मी आपल्याला नमस्कार करतो. सगळे चराचराचे स्वामी असणारे तुम्ही आहात. ज्यांचे मनोरथ पूर्ण होत नाहीत ते आपल्या ठिकाणी आल्यानंतर जसा कल्पवृक्षाखाली जी जी कामना आपण घेऊन जातो ती ती कामना पूर्ण होते, तसं सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारे तुम्ही आहात, असं त्यांनी बाणासुराने भगवान शंकरांना म्हटलं. आणि ते म्हणतात की आपण मला 1000 हात दिलेले आहेत. जेव्हा 2 हात असतात तेव्हा माणूस आपल्या दोन्ही हाताने काही ना काही चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करतो. हाताने दान, हाताचं भूषण आहे ते दान, दान हेच आपल्या हाताचं भूषण आहे. कर्णाचं भूषण म्हणजे, कानाचं भूषण म्हणजे भगवंताच्या कथा ऐकणे. डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकारे कान, माझ्या विठोबाचे गुणगान. तसं या ठिकाणी बाणासूर आता भगवान शंकरांना म्हणत आहेत, पण हे 1000 हात मलासुद्धा आता भाररूप झाले आहेत. 1000 हात घेऊन मला सगळीकडे जावं लागतं आणि माझ्याकडे जो पाहतो त्याला असं वाटतं की हा आता 1000 हाताने आपल्यावर शस्त्र चालवेल,
असं म्हणून मोठमोठे जे शूरवीर सैनिक आहेत, योद्धे आहेत, ते सुद्धा माझ्यापासून दूर पळून जातात. त्रिलोक्याम प्रतियोद्धारम न लेभे त्वद्रते समम. त्यामुळे कोणाशी युद्ध करावं हा मला नेहमीच प्रश्न पडतो. माझे हात नेहमी युद्ध करण्यासाठी सळसळत असतात. असं त्यांनी शंकराच्या समोर मांडलं. आता भगवान शंकरच ते आहेत आणि हा आपला भक्त आहे. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेले आहेत. त्यामुळे आपल्या भक्तावर प्रेम तर असणारच आहे. पण तरी पण याच्या अशी विचित्र मागणी पाहिली आणि भगवान शंकर ते तच्छ्रुत्वा भगवान क्रुद्धा. ते ऐकून भगवंताला क्रोध आला. भगवान शंकरांना क्रोध आला. केतुस्ते भजते यदा. अरे मूर्खा, ज्यावेळी केतुस्ते तुझ्या रथावर असणारा हा जो झेंडा आहे, हा जो ध्वज आहे, तो जेव्हा मोडून खाली पडेल, ध्वज मोडला, ती काठी मोडली आणि ध्वज खाली पडला, असं जेव्हा होईल त्यावेळी माझ्यासारख्या एका योद्ध्याशी तुझं युद्ध होईल आणि त्या युद्धामध्ये तुझ्या ठिकाणी असणारा हा सगळा गर्व नाहीसा होईल, किंबहुना तू सुद्धा नाहीसा होशील. त्वदर्पग्नम भवेन मूढ संयुगम मत समेन ते, असं त्यांनी सांगितलं. आता कोणी जर आपल्याला सांगितलं की ज्या दिवशी हा तो ध्वज तुमचा पडेल तेव्हा तुमचा मृत्यू आहे, तुमचं युद्ध होईल आणि त्या युद्धामध्ये तुमचा पराजय होईल, तेव्हा सर्वसाधारण माणूस यावर लगेच चिंतन करेल, आपलं काय चुकलं, असं का आपल्याला असं सांगितलं भगवंताने, असा आपण विचार करतो. पण आता हा दुष्टच आहे, मूर्ख आहे आणि असुर आहे. पण तो मात्र अतिशय आनंदी झाला. असुरांचं हे वागणं, हे विचार करणं हे असं उलटच असतं. त्याला मात्र आनंदी झाला आणि त्या आनंदामध्ये तो घरी परतला. आता तो मूर्ख, आता तो वाट पाहत बसला की माझ्या रथाचा झेंडा केव्हा खाली पडेल आणि जेव्हा खाली पडेल तेव्हा मला माझ्या 1000 हातांनी समोरच्या शत्रूशी युद्ध करण्याची मला खूप मोठी संधी प्राप्त होणार आहे. आणि भगवान शंकराची माझ्यावरती कृपाच आहे. म्हणजे जिथे अवकृपा आहे त्या ठिकाणी तो कृपा असं समजत आहे. आता पुढे याचं सांगतात, तस्य उषा नाम दुहिता. तस्य उषा नाम दुहिता. दुहिता म्हणजे कन्या. त्याला उषा नावाची कन्या होती. ती अजून कुमारीच होती, अजून लग्न झालेले नव्हतं. स्वप्ने प्राद्युम्निना रतिम. कुमारिका होती, लग्न झालेले नाही. तिला एका स्वप्नामध्ये तिने पाहिले की अनिरुद्धाशी आपला समागम झालेला आहे, असं तिने स्वप्नामध्ये पाहिलं. आणि हे स्वप्न असतानाच कन्या लभतकांतेन प्रागदृष्ट श्रुतेन सा. हा सगळं स्वप्नामधला दृष्टांत पाहिला आणि त्या अनिरुद्धाला, म्हणजे ज्याच्याशी समागम झाला त्याला तिने ओळखलंसुद्धा नाही, त्याच्याविषयी कधी ऐकलं पण नाही आणि त्याला काय क्षणभर पाहिलं असेल तेवढंच पाहिलं असेल. पण स्वप्नामध्ये ती जागी झाली तेव्हा तिला असं दिसलं की आपल्या भोवती सगळ्या दासदासी जे आहेत त्या सगळ्या सेवेला आहेत आणि आपल्याला असं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाच्या विचारामध्येच ती जागी झाली आणि तिला अतिशय लज्जा वाटू लागली. सख्य पृच्छत सखीम उषाम कौतूहल समन्विता. आता बाजूला कोण होतं तिच्याबरोबर? बाणस्य मंत्री कुंभांड. बाणासुराचा मंत्री असणारा कुंभांड. या कुंभांडाची एक कन्या होती, तिचं नाव चित्रलेखा. कुंभांड चित्रलेखाचं तत्सुता, त्याची पुत्री म्हणजे ही चित्रलेखा. आता चित्रलेखा ही योगिनी आहे. योगिनी, शाकिनी, डाकिनी या सगळ्या देवता आहेत. त्यापैकी ही चित्रलेखा जी आहे ती योगिनी होती. आणि उषा आणि चित्रलेखा, बाणासुराची कन्या उषा आणि या मंत्र्याची, कुंभांडाची मुलगी असणारी ही चित्रलेखा, यांची खूप दोस्ती होती, चांगल्या मैत्रिणी होत्या त्या दोघी. तर चित्रलेखाने आपल्या मैत्रिणीला कुतूहलाने विचारलं, कम त्वं मृगयसे सुभ्रूः कीदृश्यस्ते मनोरथा हस्तग्राहम न ते द्यापी राजपुत्र उपलक्षते. तुझं अजून पाणीग्रहण झालेले नाही, मग तू कोणाला शोधित होतीस? स्वप्नामध्ये तू काय पाहिलं? तुझ्या मनामध्ये काय आहे? असे प्रश्न तिने विचारले. तेव्हा उषा ही बाणासुराची कन्या जी आहे ती म्हणते, दृष्ट कश्चिन नरस्वप्ने श्यामः लोचनः. माझ्या स्वप्नामध्ये मला कमललोचन असणारं, कमलाच्या पाकळ्यांप्रमाणे नेत्र असणारा आणि कृष्णवर्ण असणारा, सावळा असणारा, कारण हा कोण आहे? अनिरुद्धच आहे, म्हणजे कृष्णाचाच नातू आहे. कृष्ण
त्यानंतर प्रद्युम्न आणि अनिरुद्ध ही परंपरा. आता ते काळा रंग जो आहे कृष्णाचा तो असाच पुढे चालत गेला. प्रद्युम्नसुद्धा तसाच, पण दिसायला खूप सुंदर, आजोबासारखा. आपण म्हणतो ना मुलगा एकदम आजोबासारखा झाला, तसा हा प्रद्युम्न. आता पीतवर्ण आहे, पीतांबर नेसलेला आहे, बाहुपुष्ट आहेत आणि तो सगळ्याच स्त्रियांना आवडेल असं त्याचं रूप आहे, असं ही उषा आपल्या मैत्रिणीला सांगत आहे. तमहम मृगये कांतम पाययित्वा अधरम मधुः. आणि त्याने मला आपलं अधरामृत पाजले. तो आनंद मला जो मी घेत होते त्याच आनंदामध्ये तो मला या दुःखसागरात लुटून निघून गेला. म्हणजे स्वप्न माझं संपलं आणि मी जागे झाले. आता त्याचा शोध मला घ्यायचा आहे असं ती सांगते उषा आपल्या मैत्रिणीला. आता चित्रलेखा मगाशी सांगितल्याप्रमाणे ही योगिनी होती. ही पण एक देवताच होती. असुरांची असली तरी देवता होती. योगिनी, यक्षिणी, डाकिनी अशा सगळ्या देवता या वायुस्वरूप देवता असतात. व्यसनं ते अपकर्षामी त्रिलोक्याम यदि भागवते. ती म्हणते आता आपल्या मैत्रिणीला चित्रलेखा उवाच. चित्रलेखा म्हणते की तुझा जो चित्तचोर आहे, ज्याने तुला स्वप्नामध्ये दर्शन दिलं, ज्याच्याशी तुझा समागम झाला, तो या त्रिलोक्यामध्ये कुठेही असेल तर मला तो दाखव आणि मी त्याला ते अपिकर्षामी, त्याला मी तुझ्याकडे आकर्षण करून तुझ्याकडे घेऊन येईल आणि तुझी ही जी विरहव्यथा आहे ती मी दूर करेन. इत्युक्त्वा देवगंधर्व सिद्धचारण पन्नगा दैत्या विद्याधरान यक्षान मनुजांश यथा लिखित. आता ती फार मोठी चित्रकारसुद्धा होती चित्रलेखा. नावच चित्रलेखा आहे. लेखा म्हणजे लिखती. लिखती हा शब्द संस्कृतमध्ये आहे. लिख धातू आहे. लिखती म्हणजे चित्र काढणं. लेखक आपण म्हणतो तो सुद्धा लिहिलेलं असतं, पण ते गद्यामध्ये आहे. कवी आहे तो काव्यामध्ये. तसं लिखती म्हणजे चित्र काढणं. ही जी आहे ती चांगल्या प्रकारचं चित्र काढत होती आणि म्हणून तिने देव, गंधर्व, सिद्ध, चारण, पन्नग, दैत्य, विद्याधर, यक्ष आणि माणसं असे सगळ्यांचे एक एक चित्र काढायला सुरुवात केली आणि ते चित्र ती प्रत्येक चित्र काढलं की त्या उषाला दाखवायचे. मनुजेश सा वृष्णीन शूरम आनक दुंदुभी. एवढे चित्र काढले आणि याशिवाय मनुष्यांमधले कोण कोण आहेत तर वृष्णी वंशातील शूरसेन. शूरसेन माहिती आहे आपल्याला, त्यांचं चित्र काढलं. मग भगवंताचे वडील असणारे वसुदेवाचं चित्र काढलं. भगवंताचे वडील बंधू असणाऱ्या बलराम दाऊचं चित्र काढलं आणि एवढंच नाही पण श्रीकृष्णाचं सुद्धा चित्र या चित्रलेखाने काढलं आणि त्या उषाला दाखवलं. आता इथपर्यंत सगळे चित्र पाहिल्यानंतर उषाने हा नाही, हा नाही, हा नाही, नेती नेती म्हटल्यासारखं हा तो नाही ज्याने मला स्वप्नामध्ये दर्शन दिलं असं म्हटलं. आता पुढचं चित्र जे होतं ते मात्र प्रद्युम्नाचं होतं. व्यलिखत रामकृष्णौच प्रद्युम्नम वीक्ष लज्जिता. प्रद्युम्नाचं चित्र पाहिल्याबरोबर स्त्री सुलभ हावभावाने ती लज्जित झाली आणि तिने म्हणजे आता सांगितलं, कन्फर्म केलं की हाच होता जो मला स्वप्नामध्ये दिसला होता. जेव्हा अनिरुद्धाचे चित्र पाहिले तेव्हा तिने लज्जेने मान खाली घातली. स्मितहास्य कली, हाच तो माझा प्राणवल्लभ आहे असं तिने सांगितलं. चित्रलेखा तमाज्ञाय पौत्रम कृष्णस्य योगिनी. आता ती योगिनी असल्यामुळे तिने त्या कृष्णाच्या नातवाचं चित्र पाहिलं, अनिरुद्धाचं चित्र तिने काढलं आणि हिलासुद्धा तोच स्वप्नामध्ये दिसला होता हे लक्षात आल्यावर ययो विहाय सा राजन द्वारकाम कृष्ण पालिताम. आता ती वायुमार्गाने द्वारकेमध्ये येऊन पोचली. आता द्वारकेमध्ये आल्यानंतर द्वारकेची परिस्थिती आपण पाहिलं. भगवान श्रीकृष्णाच्या 16,108 पत्नी, त्यांचे वेगवेगळे महाल. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजा, आता स्वतः राजा, 16,108 पत्नी, त्यांचे महाल, एवढा मोठा सगळा व्याप आणि त्यामध्ये रुक्मिणी आहे. सगळ्या बाकीच्या 16,107 त्या पत्नी आहेत. तत्र सुप्तम सुपर्यंके प्राद्युम्निम योगमास्थितः. त्या ह्याच्यामध्ये तिने बरोबर ते दालन शोधून काढलं ज्या दालनामध्ये अनिरुद्ध हा एका मोठ्या पलंगावर, पलंग जो रत्नजड मंडित होता, सगळीकडे हिरे माणकं लावलेली होती, शुभ्र असं वस्त्र होतं, चांगलं छान गादी होती आणि त्यावर झोपलेला हा अनिरुद्ध तिला दिसला. आणि त्या चित्रलेखेने
गृहीत्वा शोणितपुरं सख्यैः प्रिय दर्शयत. त्याला उचललं त्या ठिकाणाहून आणि सखी उषेला दाखविण्यासाठी ती त्याला घेऊन उषाच्या महालामध्ये आली. कुठे? शोणितपूर, म्हणजे आजचा आसाम. आता उषाच्याकडे आल्याबरोबर उषाला सुद्धा खूप आनंद झाला त्याला पाहिल्याबरोबर. आणि आता उषाचा महाल किंवा या राजाचा बाणासुराचा महाल इतका कडेकोट बंदोबस्तात होता की तिथे कुठलाही परपुरुष येण्याची संभावना नाही. पण त्या ठिकाणी आता अनिरुद्ध येऊन पोचलेला आहे आणि आपल्या प्रेमाने या उषाने त्याचं मन जिंकून घेतले. आता अनिरुद्ध नाहरगणान सबुबुधे उषया पहतेंद्रिया. आता अंतपुरामध्ये त्या उषाच्या सहवासामध्ये अनिरुद्ध किती दिवस राहिला हे काही सांगता येत नाही. अनेक दिवस निघून गेले, पण या अनिरुद्धाला आणि या उषाला स्वतःच्या आपल्या प्रेमामध्ये किती दिवस लोटले ह्याचासुद्धा हिशेब त्यांच्या मनामध्ये नव्हता. आता झालं असं, ताम तथा यदुवीरेण भुज्यमानाम हतवृताम हेतुर्लक्षया चक्रुर प्रीताम दुर्वच्छदैही. यदुवीराचा सहवास त्या उषाला लागला, अनिरुद्धाचा सहवास लागला आणि उषाचे कौमार्य नष्ट झाले. आता तिच्या शरीरावर अशी चिन्ह दिसू लागली. जे सेवक होते, पहारेकरी होते, त्यांनी हे पाहिलं, त्यांच्या हे लक्षात आलं आणि धावत जाऊन बाणासुराकडे जाऊन त्यांनी ते सांगितलं की राजा, आपल्या राजकुमारीचे काही काय म्हणतो आपण त्याला रंगढंग लक्षणं काही बरोबर दिसत नाही. आपल्या कुळाला बट्टा लावण्यासारखं कर्म तिच्याकडून झालं आहे, असं राजाला त्या सेवकांनी सांगितलं. ततः प्रव्यथितो बाणो दुहितु श्रुतदूषणाः त्वरितः कन्यागारम प्राप्तो द्राक्षी यद्वहम. आपल्या कन्येचा हे सगळं वृत्तांत ऐकला. बाणासुराला अतिशय वाईट वाटलं आणि दुसरीकडे रागसुद्धा आला. एवढं सगळा कडेकोट बंदोबस्त आहे, भगवान शंकर रक्षण करण्यासाठी या ठिकाणी आहेत, तरी पण त्या महालामध्ये परपुरुषाचा प्रवेश कसा झाला याचा त्याला विचार सुरू झाला. कामात्मजम तम भवनैक सुंदरम. आता तो अनिरुद्ध जो आहे तो त्या ठिकाणी प्रद्युम्नाचा पुत्र असणारा, कामदेवाचा पुत्र असणारा अनिरुद्ध उषाच्या बरोबर प्रेमाने वार्तालाप करीत असलेला याने येऊन पाहिला. कोणी? या बाणासुराने. बृहद्भुजम कुंडल कुंतल त्रिशा स्मितावलोकेन मंडित आननम. असं त्याचा चेहरा जो आहे तो आपल्या मुलीबरोबर बसलेला, पलंगावर बसलेला या राजाने येऊन पाहिला आणि बाणासुराला खूप आश्चर्य वाटलं. तस्याग्र आसीनम आवेक्ष विस्मिता. खूप आश्चर्य वाटलं आणि आता तो विचार करू लागला की बाणासूर आता हा राजाच आहे, इतका कडकट बंदोबस्त आहे, भगवान शंकर सगळ्या नगरीचं रक्षण करणारे आहेत, तरी पण आपल्या मुलीच्या शयनगृहामध्ये परपुरुषाचा प्रवेश झाला हा विचारच त्याला सहन झाला नाही. आणि त्यामुळे येतानाच बाणासुराने सतम प्रविष्ठम वृतमाततायेभी. आपल्याबरोबर वीर सैनिकांचं एक मोठं शस्त्र दळ घेऊन त्या महालामध्ये तो घुसला. आता एवढं सगळी गडबड ऐकू आल्यामुळे अनिरुद्धाने तिकडे त्याचं लक्ष गेलं अनिरुद्धाचं आणि त्याला मारण्यासाठी आता अनिरुद्धाने विचार केला, आपण आता परप्रदेशात आहोत, परप्रांतात आहोत, उषाच्या बरोबर आपण आहोत, किती महिने झाले माहीत नाही आणि तिचे वडील आता एवढं मोठं सैन्य घेऊन येत आहेत. हे पाहून अनिरुद्धाने एक मोठा लोखंडाचा भयंकर परिघ, पट्टिश हे सगळे शस्त्र आहेत. महाभारताच्या युद्धामध्ये या शस्त्रांचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा या सगळ्यांचा उल्लेख आहे. आणि तो हातामध्ये घेऊन लोखंडाचं मुदगल आपण पाहिलं असेल, एक मोठं लाकडाचं खूप मोठं असं 4-5 फुटाचं तरी एक असा आकाराचं मुदगल त्याला म्हणतात. समर्थांचे एक शिष्य होते, त्यांना मुदगल म्हणतात आणि ते आपल्या गोदावरीच्या काठावर त्यांची समाधीसुद्धा आहे. तर ते मुदगल हे जसं लोखंडी असावं, साधं मुदगल जे आमच्या आजोबाकडे होतं ते मी लहानपणी उचलून पाहिलं, पण मला काही ते उचलता आलं नाही. 2 होते त्यांच्याकडे. तर तसा एक मुदगल जो आहे ते एक मोठा लोखंडाचा भयंकर परिघ, त्याला काटे आहे आणि ते हातात घेऊन हा अनिरुद्ध त्या शत्रू सैन्यावर, त्या बाणासुराच्या सैन्यावर चालून गेला. आणि असं भासत होतं जणू
कालदंड घेतलेला यमच त्या ठिकाणी आहे. उद्यम्य मौर्वम परिघम व्यवस्थितो यथांतको दंडधरो जिघांसया. यमराज स्वतः त्या ठिकाणी सगळ्यांचा नाश करण्यासाठी आलेले आहेत असं त्या अनिरुद्धाकडे पाहून सगळ्यांना वाटत होतं. जिघ्रक्षयातान परितः प्रसर्पतः शूनो यथा सुकर युतपो अहनत. आता ते सैनिक याला पकडण्यासाठी जसे जसे पुढे येऊ लागले तसा तसा हा अनिरुद्ध त्या हातातलं शस्त्र घेऊन उगारून त्यांच्याकडे धावून जात होता. जसा डुकरांच्या कळपाचा एक नायक आहे आणि त्या डुकरांच्या मागे कुत्रे लागल्यावर तो नायक जसा त्या कुत्र्यांना हाकलून देतो, त्याप्रमाणे अनिरुद्ध त्या शस्त्राने त्यांच्यावर फटकार मार करू लागला. आणि त्या अनिरुद्धाने केलेल्या त्या लोखंडाच्या त्या शस्त्राचा मार बसल्यामुळे समोरच्या सैनिकांचे मस्तके, हात, मांड्या, अवयव तुटू लागले. आता हे इतकं भयंकर असं ते या ठिकाणी संहार झाला. म्हणून त्या गावाचं नाव शोणितपूर. शोणित म्हणजे रक्त, सोनपूर. आणि आपल्या सेनेचा संहार जेव्हा बाणासुराने पाहिला. आता बाणासूर ही राक्षस सगळे मायावी प्रवृत्तीचे असतात. माया जी आहे ती भगवंताचीच माया आहे, पण ती माया भगवंताच्या चरणी अर्पण केली तर त्यापासून भगवंताचा लाभ आपल्याला होतो. पण ती माया जर भगवंताच्या चरणापासून दूर असेल आणि आपण मायात गुरफटलेले असू तर तीच माया आपल्या मृत्यूला कारणीभूत होते. या बाणासुराने आता आपल्या मायेने नागपाशाचा प्रयोग केला आणि या बाणासुराने संतपून त्याला नागपाशाने बांधून टाकले. आता आपल्या प्रियतमाला या अनिरुद्धाला आपल्या वडिलांनी असं बांधलेलं पाहिलं. आता उषाचं ज्याचं इतकं प्रेम होतं उषाचं त्याच्यावर की तिला खूप शोक झाला. घ्नंतम स्वसैन्यम कुपितो बबंध. हा बबंध म्हणजे बांधणे. उषा वृषम शोक विषाद विवला. शोकाने विषाद विवळली आणि ती विवळ झाली आणि तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. असा हा प्रसंग या शोणितपूर म्हणजे आजच्या सोनपूर आसाम जिल्ह्यामध्ये असणारं हे ठिकाण. आज त्या ठिकाणी या चित्रलेखेच्या नावाने खूप मोठं उद्यान आहे. खूप मोठं नॅशनल पार्क त्या ठिकाणी आहे. चांगलं प्राण्यांचं संग्रहालयसुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि तो भागच सगळा आसामचा जो भाग आहे तो वनश्रीने नटलेला तो भाग आहे. त्या ठिकाणी कालभैरवाचं, भगवान शंकराचं सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठं मंदिरसुद्धा आहे. ते त्या काळापासून असलेलं ते मंदिर आहे. आता याला असं बांधलेलं पाहिल्यामुळे तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. बद्धम निशम्या अश्रू कुलाक्षयरौ दिशित्य. आणि हे पाहून ती आता अत्यंत दुःखी झालेली आहे असं म्हणत या ठिकाणी हा अध्याय पूर्ण होतो. आता पुढच्या अध्यायामध्ये आता याला तर नागपाशामध्ये बांधलेलं आहे आणि भगवंताचा नातू, प्रद्युम्नाचा पुत्र, भगवान श्रीकृष्णाचा नातू असा हा अनिरुद्ध त्या ठिकाणी नागपाशामध्ये बांधलेला आहे. आता साहजिकच ही बातमी इकडे आमच्या द्वारकेला जाऊन पोहोचली. आता पुढचा अध्याय जो आहे त्यामध्ये 63तमोध्याय, 63वा अध्याय, भगवान श्रीकृष्णाचे बाणासुराबरोबर युद्ध. हा उद्याचा आपला अध्याय आहे. म्हणजे एकीकडे भगवान श्रीकृष्ण आहेत, दुसरीकडे बाणासूर आहे. ज्या बाणासुराने भगवान शंकरांना आपला राज्याचं रक्षणासाठी बसवलं होतं ते भगवान शंकर दुसऱ्या बाजूला आहेत. शंकराचे गण जे आहेत ते सगळे तिकडे आहेत आणि श्रीकृष्ण, बलराम आणि त्याचं सैन्य एका बाजूला आहे. त्या युद्धाचा प्रसंग जो आहे तो आपल्याला उद्याच्या अध्यायामध्ये पाहायचा आहे. आजचा अध्याय थोडासा त्या मानाने लहान आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया. आजच्या माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने पुंडलिकांचं स्मरण, भक्त पुंडलिकांचं स्मरण करून या ठिकाणी थांबूया आपण. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता.
श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करी तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ महापर्वणी आली अवनी की अघहरिणी भवजलतरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणु बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खती चटळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम श्रीकृष्ण अर्पणमस्तु.